मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? व्हिडिओ घेतले का? घेतले असतील तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि माझे पण सविस्तर व्हिडिओ बघू. त्यासाठी मी हे ताट सजवलेली आहेत ही सगळी. एक वानाचं, एक लुटायचं, ज्ञानेश्वरी ग्रंथ लुटलेला आहे. आणि फायनली व्हिडिओ घ्यायचं काम चालू झालेले. ह्या आहेत तुमच्या जाऊबाई. ह्या माझ्या खूप जवळच्या फ्रेंड आहेत मॅडम. त्यांना पण बोलवलेलं मी, ज्या माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत. फायनली हळदी कुंकू झालं होतं, पण विडे घ्यायचे राहिले होते. कारण घेतले विडे तर संक्रांती दिवशी घ्यायचे, नाही तर दुसऱ्या दिवशी घ्यायचे नाहीत कधीच. किंक्रात असते त्या दिवशी, मग तिसऱ्या दिवशी घ्यायचे. मग मी तिसऱ्या दिवशी घेतले. आईला पण बोलवलेलं, तिला ज्ञानेश्वरी ग्रंथ लुटायचे होते, त्यामुळे मी बाकीच्या भेटवस्तू लुटल्या होत्या. माझं झालं होतं लुटायचं. मग मी ह्या राहिलेल्या सर्व मैत्रिणींना मी बोलवलं विडे घेण्यासाठी. विडे घेतले आणि ही माझी मैत्रीण, भाची, माझी चांगली वेलविशर, एक चांगली क्लायंट. तिला पण फोन केल्यानंतर तिने पण हजेरी लावली. खूप छान वाटलं विडे घ्यायच्या दिवशी. सर्वांनी बोलवलं की आले लगेच सर्वजणी. आता विडे घेऊन झालेत. पहिलं नमन आईला, नंतर देवी देवतांना, तुळशीला नमस्कार करून घ्यायचा आणि नंतर मग ते लुटायला ज्ञानेश्वरी ग्रंथ आणलेले ते लुटले सर्वांना. विडे घ्यायच्या दिवशी ज्या आले तेवढेच व्हिडिओत आलेत, बाकीच्या आल्या नाहीत. आणि हा टाकायचा राहिलेला माझा व्हिडिओ तो फायनली आज एडिटिंग करून झाला. तुम्ही काय लुटताय हे महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं हे असतं की ते किती उपयोगात येईल आणि ते किती आठवणीत राहील. त्यासाठी मग ज्ञानेश्वरी ग्रंथच लुटलेत. तुम्ही पण वानाच्या ह्याच्यात जे लुटणार आहात किंवा लुटलेलं असेल ते चांगलं लुटत जावा, जेणेकरून आपण आठवणीत राहू कायम. ह्या पण माझी चांगली मैत्रीण आहेत. त्यांनी पण हजेरी लावली फोन केल्यावर. खूप छान वाटला कार्यक्रम करून. आणि संक्रांतीपासून एक दुसऱ्या दिवशीचा किंक्रातीचा दिवस सोडला तर प्रत्येक दिवशी कधी पण, प्रत्येक रविवारवर आणि रथसप्तमीपर्यंत हे विडे घेण्याचा कार्यक्रम चालतोच चालतो. हळदी कुंकाचा चालतोच चालतो. हे सर्व दिवस चांगलेच असतात. तर तुम्ही विडे घेण्याचा कार्यक्रम कसा करता किंवा कधी करता हे पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी हरिपाठ लुटलेला आणि आईने ज्ञानेश्वरी लुटलेली, ही पुस्तकं लुटण्याची आयडिया तुम्हाला कशी वाटली ते पण मला सांगा. आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या. ह्या पण माझ्या जवळच्या, एकदम जवळच्या मैत्रीण, विहीनबाई असं म्हणलं तरी म्हणायला हरकत नाही. त्यांनी पण हजेरी लावली फोन केल्यानंतर, त्या पण आल्या. खूप छान वाटलं. आणि तरी ह्याच्यातल्या बऱ्याच मैत्रिणी अजून आलेल्या नाहीत, पण ठीक आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला सांगा कमेंटमध्ये. अशाच मैत्रिणींना आपल्यासारख्या शेअर करा, लाईक करा. आणि आता मी आईची फायनली आईच्या ओटीत विडा देणार आहे. ते वान केलेलं ते घालणार आहे. कधी कधीच योग येतो हा माझा आईबरोबरचा, तो फायनली आज आलेलाच आहे. खूप छान वाटलं. आणि ही माझी सपोर्ट टीम आहे. याच्यात बऱ्याच मैत्रिणी अजून आलेल्या नाहीत, त्या आधीच येऊन गेलेल्या होत्या. तर कार्यक्रम कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत धन्यवाद.